नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, ज्योतिष केंद्रमध्ये तुमचे मनापासून स्वागत. असं म्हणतात की अजगराने ज्याला विळखा घातला त्याचं वाचणं केवळ अशक्य असतं. पण कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही खरोखर नशीबवान आहात की तुम्ही त्या जीवघेण्या संकटातून सुखरूप बाहेर पडलात. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात जे काही सुरू आहे ते एखाद्या भयानक वादळापेक्षा कमी नव्हतं. पण आता वेळ आली आहे एका मोठ्या चमत्काराची. एप्रिल 2026चा हा महिना तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती मोठी भेट घेऊन येत आहे? तुमच्या नशिबाची बंद कवाडं आता कशी उघडणार आहेत? जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे दिवस पाहू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आत्ताच मनापासून या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमचा एक सकारात्मक प्रतिसाद तुमच्या आयुष्यात शुभ ऊर्जेचा संचार करू शकतो. कुंभ राशीच्या मित्रांनो, जेव्हापासून हे नवीन वर्ष सुरू झालं आहे तेव्हापासून तुमच्या आयुष्यातलं वादळ शमण्याचं नावच घेत नाहीये. मला खाली कमेंट्समध्ये प्रामाणिकपणे सांगा की जानेवारीपासून ते 15 मार्च 2026 पर्यंतचा काळ तुम्हाला कसा गेला. मला खात्री आहे की हा काळ अतिशय संघर्षाचा गेला असणार, कारण तुमच्या राशीच्या लग्नामध्ये तब्बल 6 ग्रहांचा महाविस्फोट झाला होता. 6 ग्रहांची ही टक्कर एखाद्या विषासारखी होती जी तुम्हाला अजगराप्रमाणे डसत होती. पण तुमच्यावर तुमच्या कुलदैवताची आणि ईश्वराची असीम कृपा आहे, म्हणून तुम्ही या संकटातून वाचलात. आता मी तुम्हाला सांगणार आहे की एप्रिल 2026मध्ये हे ग्रहांचे दुर्योग कसे संपणार आहेत आणि तुमचं आयुष्य कसं पुन्हा एकदा वेगवान धावायला लागणार आहे. सध्या तुमच्यावर शनीची 7.5 सुरू आहे हे आपल्याला माहीतच आहे, पण घाबरू नका, ही उतरती 7.5 आहे. 27 जून 2020ला ही 7.5 तुमच्यावर सुरू झाली होती आणि 27 जून 2027ला ती कायमची संपणार आहे. आता उरलेले जे 1.25 ते 1.5 वर्ष आहेत ते शनीच्या उतरत्या चरणाचे आहेत. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांनी तुम्हाला खूप त्रास दिला. शनीचा प्रकोप तर होताच, पण राहूसोबत इतर 6 ग्रहांनी जी युती केली होती त्यामुळे तुमच्या राशीच्या लग्नाला ग्रहण लागलं होतं. म्हणूनच तुमचं सर्वात जास्त नुकसान झालं. पण मित्रांनो, 15 मार्चपासून तुमची ही दुर्दशा संपायला सुरुवात झाली आहे. जेव्हा सूर्याने राशी परिवर्तन केलं तेव्हा राहू आणि सूर्याची युती तुटली आणि तिथूनच तुमच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. दुसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे 11 मार्च 2026 पासून देवगुरु बृहस्पती जे तुमच्या राशीच्या 5व्या स्थानी बसले आहेत ते वक्री चाल सोडून आता मार्गी झाले आहेत. म्हणजेच गुरुदेव आता आपली सरळ चाल चालणार आहेत. 2 जून 2026 पर्यंत गुरुदेव तुम्हाला अतिशय शुभ फळ देणार आहेत. हे कुंभ राशीसाठी खूप मोठं रिलीफ आहे. तुमचे अडकलेले निर्णय, मुलांशी संबंधित चिंता किंवा शिक्षणात येणारे अडथळे आता दूर होतील. जर तुम्हाला आत्तापर्यंतचा हा भाग उपयुक्त वाटत असेल आणि भविष्याबद्दलची तुमची आशा जागी झाली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा, कारण तुमची साथ आम्हाला अधिक अचूक माहिती देण्यासाठी प्रेरणा देते. आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. 21 मार्चपासून बुध आणि राहूची युती सुरू आहे, पण 9 एप्रिल 2026ला बुधदेव स्वतःचं राशी परिवर्तन करणार आहे. बुध जेव्हा मार्गी होतो तेव्हा माणसाच्या आयुष्यात 2 गोष्टी सर्वात जास्त प्रभावी ठरतात. एक म्हणजे त्याची बुद्धी आणि दुसरी म्हणजे त्याची वाणी. माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं करणारी हीच ती शक्ती आहे. 9 एप्रिलनंतर बुध-राहूची युती तुटल्यानंतर तुमच्या मनावरचा ताण, डिप्रेशन आणि नोकरी व्यवसायातील गोंधळ पूर्णपणे संपून जाईल. अनेक लोक शनी, राहू आणि केतूला घाबरतात, पण खरं सांगू का, सर्वात जास्त भीती बुधाची वाटली पाहिजे. कारण एक चुकीचा निर्णय माणसाला क्षणात उद्ध्वस्त करू शकतो आणि एक योग्य निर्णय त्याला राजा बनवू शकतो. बुध जर चांगला असेल तर माणूस सिंहावर स्वार होतो आणि जर बुध बिघडला असेल तर त्याला गाढवावर बसावं लागतं. तुम्ही सर्कसमध्ये पाहिलं असेल, तो रिंग मास्टर आपल्या बुद्धीच्या जोरावर बलाढ्य सिंहाला आपल्या तालावर नाचवतो. हीच ती बुद्धीची ताकद आहे. 9 एप्रिलनंतर तुमची हीच बुद्धी प्रकाशमान होणार आहे. तुमच्या धनाचा ओघ वाढेल, नोकरीत तुमचं वर्चस्व वाढेल आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. एप्रिल महिन्याची दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे 2 एप्रिल 2026ला मंगळ आणि राहूची युती तुटणार आहे. मंगळ म्हणजे साहस, शक्ती, राग आणि सेनापतीची ऊर्जा. जेव्हा मंगळ राहूच्या विळख्यात अडकतो तेव्हा तो अमंगल होतो आणि माणसाच्या सर्व शक्ती शून्यावर आणतो. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही खूप चिडचिडे झाला होतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमचा राग अनावर होत होता. पण 2 एप्रिलला मंगळ कुंभ राशीतून बाहेर जाऊन गुरूच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे.
हा काळ तुमच्यासाठी ऐतिहासिक असेल. जर तुमची काही कोर्ट कचेरीची कामं असतील, प्रॉपर्टीचा वाद असेल किंवा कुटुंबात गेल्या 2.5 महिन्यांपासून भांडण सुरू असेल तर ते आता संपणार आहे. मंगळ म्हणजे गोड लाडू. जेव्हा घरात आनंद येतो तेव्हा आपण पेढे वाटतो. आता तुमच्या आयुष्यात असेच आनंदाचे क्षण येणार आहेत, ज्यामुळे तुमची छाती अभिमानाने भरून जाईल. आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर ज्यांना रक्ताशी संबंधित आजार होते किंवा ज्यांच्या अंगात त्राण नसायचा त्यांना आता नवी ऊर्जा मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा राग आवरण्याचा प्रयत्न करा. मंगळ शुभ होत असला तरी रागाच्या भरात घेतलेला एखादा चुकीचा निर्णय स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखा ठरू शकतो. त्यामुळे शांत डोक्याने विचार करूनच पाऊल टाका. गेल्या 5 वर्षात शनीच्या 7.5 तुम्हाला खूप काही शिकवलं आहे. तुम्ही घाटाघाटाचं पाणी पिळलं आहे. शनीने तुम्हाला कोणत्या स्तरावर नेऊन ठेवलं होतं हे तुमचं तुम्हालाच माहीत आहे. समाजात अपमान सहन करावा लागला, नोकरी लागली की सुटायची, डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला. खरं तर तुम्ही खूप कष्टाळू आहात. कोणाचंही वाईट चिंतलं नाही तरीही तुम्हाला हे भोगावं लागलं. हे तुमच्या पूर्वकर्माचं फळ होतं जे आता संपत आलं आहे. आपण शनिदेवाकडे हीच प्रार्थना करूया की आता आम्हाला अधिक त्रास देऊ नकोस. कलियुगातील सामान्य माणूस जास्त दुःख सहन करू शकत नाही, त्यामुळे आता आम्हाला सुखाचे दिवस दाखव. एप्रिल महिन्यात गुरुग्रहाची 9वी दृष्टी शनीवर पडणार आहे. ही एक अतिशय शुभ घटना आहे. यामुळे शनीचा जो उरलेला प्रकोप आहे तो शांत होईल. नवीन नोकरी, नवीन व्यापार सुरू करण्यासाठी हा सुवर्ण काळ आहे. पण एक सावधगिरीचा इशारा, या काळात कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका. कोणालाही उसने पैसे देऊ नका. तुमची चादर बघूनच पाय पसरा. आत्तापर्यंत तुम्ही खूप सोसला आहे. आता कुठे तुमचे दिवस फिरत आहेत. अशावेळी बेफिकीर राहून पुन्हा संकटात पडू नका. पैशाची गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमच्यासाठी एक प्रभावी आध्यात्मिक उपाय मी सांगत आहे, जो तुमचे अडथळे दूर करेल. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शन शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. तसेच मंगळ ग्रहाच्या शुभ फळासाठी हनुमान चालिसाचे पठण रोज करा. हे छोटेसे उपाय तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणतील. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दीर्घकाळापासून त्रासात आहात आणि रस्ता सापडत नाहीये, तर एकदा तुमची कुंडली तज्ज्ञांकडून तपासून घ्यायला हरकत नाही. कुंभ राशीच्या मित्रांनो, विश्वास ठेवा, हा एप्रिल महिना तुमच्यासाठी इतिहास रचणारा ठरेल. तुम्ही जे काही गमावलं आहे त्याच्या 4 पट तुम्हाला परत मिळणार आहे. येणाऱ्या काळात तुमच्या 7 पिढ्या बसून खातील एवढं यश आणि समृद्धी तुम्हाला मिळू शकते. फक्त योग्य संधी ओळखा आणि मेहनत करा. जुन्या सर्व व्याधी आणि कटकटी आता कायमच्या संपणार आहेत. नेहमी आनंदी रहा, सकारात्मक रहा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची माहिती मिळेल. जाता जाता कमेंटमध्ये जय शनिदेव, जय महादेव किंवा जय गुरुदेव लिहायला विसरू नका. तुमचा येणारा काळ सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना.